न्यू ब्लॉग. सो आपण आलोय साकीनाक्याचा महाराज बघायला, जो की 50 फुटाचा आहे आणि रात्र लेट झाली आहे माहिती नाही, आय डोंट नो. बट आता आपण पोहोचतोय तिथे. आता आपण बघूया आता कसं काय आहे तिकडे. बघा आता इकडनं पब्लिक येते, त्या लोकांना माहिती आहे बाप्पा कुठे आहे आणि इकडचा रोड वगैरे पण क्लिअर करतात ते लोक. आपण आता बाप्पाकडे. सो आपण आलोय साकीनाक्याचा महाराजला आणि आता लेट नाईट झाली आहे, बट तरी आता आगमन अजून झाला नाही आहे. ते त्यांच्या एरियामध्ये फिरतायत गणपती. सो आता आपण तिकडे चाललो. आता त्यांच्या इकडे हा आहे सफेद पूलला आलाय आता गणपती साकीनाक्यामध्ये. तर आपण आलेलो आहे साकीनाक्याच्या महाराजकडे. हा बघा, हा आहे सर्वात मोठा गणपती आपल्या मुंबई उपनगरातला. हा आपण थोडं जवळ जाऊया आता, थांबा. एकदम जवळ आलेलो आहे आपण गणपती बाप्पाच्या. तर आपण आलेलो आहे मुंबई उपनगरातील सर्वात मोठ्या गणपतीकडे, म्हणजेच साकीनाक्याचा महाराज. हा आहे साकीनाक्याचा महाराज. 38 फूटचा आहे हा वॅक्स. हा बघा किती खूप मोठा आहे, खूप म्हणजे खूप मोठा आहे बाप्पा. मुंबई नगरातला सर्वात मोठा बाप्पा आहे. एवढी क्राऊड आहे इकडे, बट तरी आता हे आहे ना त्यांच्या इकडेच बनते आणि त्यांच्या इकडे फिरत असते मूर्ती पुरी. ही बघा मोजकी 3 माळ्यापर्यंत पोहोचते आहे ती. हा 1 फ्लोर समजा, 2 फ्लोर, 3 फ्लोर तिथपर्यंत मूर्ती पोहोचते आहे. त्या लाईटीपर्यंत पोहोचते आहे. लाईटीच्या वर आहे मूर्ती समजा, लाईटीच्या लेवलला आहे अशी आहे. एवढी मोठी आहे मूर्ती. आता ही त्यांच्या एरियात जाणार आहे. आपण थोडं शूट करूया आणि मग इकडनं निघूया आपण. लोक आया लेकिन बराबर नाही आहे. बघ दगडच असेल 5-6 7-8 फूटची. एवढी मोठी दगड आहे बघ. ते माणसं 5 फुटाचे समजत नाही. मुंबई मधला सर्वात मोठा गणपती म्हणजे हा साकीनाक्याचा महाराज. त्याचं आगमन होतं सकाळी 12 वाजता, पण आपण आपल्या अखिल चंदनवाडी आणि बाकीच्या महागणपतीचं आगमन बघायला गेलेलो, म्हणून याचा आगमन शूट करायला मी आलो नाही. आता हा बघा, हा एवढा आगमन सीन नाही, म्हणजे त्यांच्या इकडे तो गणपती फिरतो जरा वेळ. म्हणजे आता तो रात्रीपर्यंत त्याच्या म्हणजे मंडपात जाईल.
किती 38 फुटाचा गणपती आहे हा, 38. तर हा बघा, हा गणपती बेलबाजाचा सम्राट आहे, जो इकडे साकीनाक्यामध्येच आहे. सो आता आपण याचा शूट करूया. हा पण खूप मोठा आहे, 20 फुटाचा असेल. बैलबाजाचा सम्राट. हात